बातमीपत्रात आता नजर टाकूया अमरावती व बडनेरा या दोन मतदारसंघात रंगत असलेल्या चुरशीची। अमरावती व बडनेरा या दोन्ही मतदारसंघात गेल्या निवडणुकीत जय व पराजय झालेले उमेदवार पुन्हा एकदा नव्याने अस्तित्वाची लढाई लढत आहेत। कुरुक्षेत्र विधानसभा 2014 उरले शेवटचे काही दिवस। 15 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणी अशी ही निवडणूक प्रक्रिया आणि मैदानात आहेत दिग्गज उमेदवार। 2009च्या निवडणुकीत अमरावती व बडनेरा या दोन्ही मतदारसंघात काट्याची टक्कर झाली। 2014ची निवडणूक तर अस्तित्वाची लढाईच होय। 2009 व 2014 या दोन निवडणुकांच्या घडामोडीवर एक नजर टाकू। 2009च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी अर्थराज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांचं तिकीट कापून रावसाहेबांना काँग्रेसनं उमेदवारी दिली। तेव्हा डॉक्टर देशमुख यांनी सरळ बंड पुकारलं। सरकार स्थापनेनंतर थेट मंत्रिपद ही ऑफर डॉक्टर देशमुख यांनी धुडकावीत स्वाभिमानाची लढाई म्हणून अपक्ष निवडणूक लढवली। झंझावाती प्रचार करून त्यांनी निकालाच्या शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेसच्या हृदयात धडकी भरून ठेवली होती। अगदी कमी अंतरानं त्यांचा विजय हुकला, परंतु जो जीता व सिकंदर या धर्तीवर रावसाहेब शेखावत यांनी आपली आमदारकींची कारकीर्द पूर्ण केली। 2009च्या निवडणुकीत रावसाहेबांनी प्रचारात कुठेही कसर राहू दिली नव्हती। त्यांनी सर्व ताकद पणाला लावून आपला प्रचार केला आणि करविला होता। त्यांचे फळही त्यांना मिळालं। विद्यमान आमदार म्हणून काँग्रेसनं रावसाहेबांना फेर उमेदवारी दिली। ते सध्या आपल्या कारकिर्दीच्या विकास कामांचं उदाहरणे देऊन उमेदवार संघात आपला प्रचार करीत आहेत। प्रचार पदयात्रा करून ते मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत। 2009च्या निवडणुकीनंतर सुनील देशमुख स्वस्थ बसले नाहीत। याचं उदाहरण म्हणजे त्यांना मिळालेली भाजपाची उमेदवारी होय। पुन्हा एकदा अमरावती मतदारसंघात रावसाहेब शेखावत आणि सुनील देशमुख आमने सामने उभे ठाकले आहेत। अमरावती मतदारसंघात मुस्लिम मते जास्त आहेत। मुस्लिम मतांचा आकडा 80,000च्या घरात आहे। ही मते आपल्या पदरी पडावी यासाठी रावसाहेब व डॉक्टर देशमुख दोघेही सर्वस्व पणाला लावून आहेत। बघूया यंदा कोण ठरतो सिकंदर। लगतच्याच बडनेरा मतदारसंघातही निवडणुकीची रणधुमारी वेगात वाहते। बडनेरा मतदारसंघातही ही निवडणूक अस्तित्वाची लढाई झाली आहे। 37 बडनेरा विधानसभा मतदारसंघ। बडनेरा विधानसभा मतदारसंघातही या निवडणुकीतही मागील निवडणुकीची या रणधुमारीची प्रचिती येते। मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुलभाताई खोडके आणि अपक्ष उमेदवार रवी राणा यांच्यात काट्याची टक्कर झाली। त्यात सुलभाताई पराजित झाल्या तर रवी राणा विजयी झाले आणि 2014च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आहे। या निवडणुकीतही सुलभाताई खोडके आणि रवी राणा यांच्यात काट्याची लढत आहे। या निवडणुकीत या मतदारसंघातही झेंडे फक्त बदलले आहेत, उमेदवार जैसे तेच आहेत। बडनेरा मतदारसंघात 2009च्या विधानसभा निवडणुकीनं परिवर्तन घडवलं। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुलभाताई खोडके यांना अपक्ष म्हणून पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या रवी राणा यांनी पराजित केलं। मोठा धक्काच होता तो सुलभाताईंसाठी। सुलभाताईंनी 2009च्या निवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार होण्यासाठीचा प्रचार केला, परंतु त्यांच्या प्रचारावर रवी राणा यांनी कुरघोडी करीत मैदान मारलं। रवी राणा यांना लक्षणीय मते मिळाली। सुलभाताईंचा मोठ्या अंतरानं पराभव झाला। आता पुन्हा एकदा हीच लढत बडनेरा मतदारसंघात आहे। रवी राणा राष्ट्रवादी समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत। त्यांचा झंझावाती प्रचारही सुरू आहे। तर सुलभाताई खोडके काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रवी राणा यांना टक्कर देण्यासाठी मैदानात ठाकले आहेत। मतदारसंघात मतदारांच्या भेटीगाठी आशीर्वाद घेत सुलभाताईंचा प्रचार सुरू आहे। या दोघांपैकी कोण हे मतदारच ठरवतील। अमरावती व बडनेरा या दोन्ही मतदारसंघात चुरशीची व आमनेसामनेची लढत होत आहे। येत्या 15 ऑक्टोबरला सगळ्यांना मतदान करायचं आहे। आपले मतदानाचं आपले भविष्य ठरवणार आहे। आपला पुढील 5 वर्षासाठीचा प्रतिनिधी कोण याची निवड आपल्यालाच करायची आहे। यंदाची निवडणूक म्हटलं म्हणजे खरी अस्तित्वाची लढाई आहे। यंदाच्या निवडणुकीत 2014च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना सर्वच पर्याय खुले आहेत। सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीत आहेत। बहुतांश मतदारसंघात दुहेरी लढत होते, परंतु आपला उमेदवार कोण असावा हे निवडण्याचा अधिकार मतदाराला आहे। मतदानाची तारीख लक्षात ठेवा। मतदानाचा दिनांक आहे 15 ऑक्टोबर 2014। सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सगळ्यांना करायचं आहे। सिटी न्यूजची जाहीर अपील आहे की यंदा
100% मतदान व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी सकाळपासूनच घराबाहेर पडावं, स्वयंस्फूर्तीनं मतदान करावं आणि लोकशाहीच्या सशक्त निर्माणासाठी पुढाकार घ्यावा ही कळकळीची विनंती. लक्षात ठेवा, मतदान गरजेचं आहे, मतदान आपल्याच प्रगतीच्या हिताचं आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीनं घराबाहेर पडा. 15 ऑक्टोबर आपली प्रतीक्षा करतोय, आपल्याला घराबाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे. 19 ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर शहरातील विलासनगर मार्गावरील धान्य गोदामात मतमोजणी होईल. मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात असून 19 ऑक्टोबरला महाराष्ट्रात सत्ता कुणाची यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. 15 तारखेची मतदान प्रक्रिया पार पडली की अमरावती व बडनेरा या दोन्ही मतदारसंघातील मतपेट्या महानगरातील विलासनगर मार्गावरील या शासकीय धान्य गोदामात ठेवल्या जातील. त्याची इत्यंभूत तयारीसुद्धा येथे जोमरात सुरू आहे. हॉल खाली करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित माल जो आहे तो खाली करणं सुरू आहे. 19 तारखेला म्हणजे 4 दिवस त्या मतपेट्या येथे सुरक्षित राहतील आणि 19 तारखेला अमरावती व बडनेरा या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेची सुरुवात सकाळी 7 वाजेपासून या गोडाऊनवर होईल. याच ठिकाणावरून सिटी न्यूज आपल्यापर्यंत इत्यंभूत माहिती पोहोचत राहणारच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पवन श्रीवास्तवसह अमोल खोडे, सिटी न्यूज.